नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या चॅनलवर। आज आपण करणार आहोत पाणीपुरीची रेसिपी। तर त्यासाठी आधी आपण रगडा करून घेऊया। तर इथं मी एक पाव किलो पांढरे वाटाणे पाण्यात भिजत ठेवले होते एक 6-7 तास। ते वाटाणे घेतलेत। एक 2 बटाटे सालं काढून बारीक चिरून घेतलेत। थोडी हळद घेतली आहे आणि मीठ घेतले। आता आपण काय करायचं आहे, हे सगळं एका कुकरच्या भांड्यात घालून घेऊया। इथं मी एक लहान कुकर घेतला आहे। आता हे वाटाणे घालूया। तुम्हाला जेवढा रगडा लागणार आहे त्याप्रमाणे तुम्ही तेवढे वाटाणे घ्या। आता मी इथे पाव किलो वाटाणे वापरलेत आणि बटाटा ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं आवडत असेल तसं घाला। आणि हे अगदी मऊ शिजवून घ्यायचं आहे। तर हे बटाटे घातले। याच्यात हळद घालूया एक लहान अर्धा चमचा। ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याच्यात पाणी घालून आपण आता मी हा लहान कुकर आहे तर ह्याला एक 5 ते 6 शिट्ट्या देऊन घेणार आहे आणि मग आपण बघूया। आता या कुकरमध्ये वाटाणे आणि बटाटा बुडेल इतकंच पाणी घातलंय आणि एकदा सगळं मिक्स करून घेतलंय। आता ह्याला झाकण लावून एक 6 ते 7 म्हणजे तुमच्या कुकरला जसे ते शिजत असेल त्याप्रमाणे करा। आता माझ्या कुकरला 6 ते 7 शिट्ट्या द्याव्या लागतात। तर आपण हे शिजवून घेऊया। आता इथं आपण गोड चटणी करणार आहोत। तर गोड चटणीसाठी काय काय घेतले बघा। मी इथे एक 50 ग्रॅम होईल एवढी चिंच घेतलेली। त्याच्यामध्ये एक 8-10 खजूर घातले होते ओले आणि ते गरम पाण्यामध्ये भिजत घातलं होतं दोन्ही। आता इथे घेतलंय थोडं लाल बुक्का काश्मीरीचा, तिखट नाही आहे, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ आपलं साधं आणि हे काळं मीठ घेतलं एक लहान अर्धा चमचा। आणि आता मी हा गूळ जेवढं चिंच होती तेवढाच गूळ घेतलाय। आता तुम्ही काय करा, जेव्हा आपण ते सगळं मिक्स करतो तेव्हा तुम्हाला जर अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून त्याच्यात गूळ मिक्स केला तरी चालतो आणि थोडा हिंग। आता काय करायचं, हे चिंच आणि खजूर जे आहे ते हाताने पूर्ण असं मॅश करून घ्यायचं आहे आणि त्याच्या बिया आणि त्याच्यात जो काही कचरा आहे तो आपण नंतर आता हे हाताने करून घेतला, बिया काढून टाकायच्या आणि हे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आहे। तर हे पहिलं हाताने असं सगळं बारीक बारीक करून ह्याच्या बिया काढून घेऊया। हे चिंच आणि खजूर मी हाताने व्यवस्थित सगळं मिक्स करून त्यातल्या बिया काढून घेतल्या आहेत। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला एक 2 मिनटं फक्त फिरवून घ्यायचं आहे। हे मिक्सरला मी व्यवस्थित बारीक फिरवून घेतलं आहे। आता याच्यामध्ये थोडासा चिंचेचा आणि खजूरचा थोडासा चोथा असतो, मग तो आपण गाळून घ्यायचा व्यवस्थित। आता मी हे पुढचं सगळं गाळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे आता मी असं चमच्याने फिरवत त्याच्यात ती आपण पेस्ट केली आहे ती ओतून घेऊन ती असं गाळून घ्यायचं आहे। म्हणजे ह्याच्यात जो काही चोथा असतो तो ह्या गाळणीवरती राहतो। आता आपण हे सगळं असंच या पद्धतीने गाळून घेऊया। आता इथं आपण चिंच आणि खजूरचं मिश्रण होतं ते गाळून घेतलं आहे। गॅस सुरू करून पातेलं गॅसवर ठेवलं आहे। आता याच्यात तुम्हाला किती गोड पाहिजे तेवढा गूळ घाला। थोडं लाल तिखट घालायचं आहे, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, काळं मीठ घालायचं आहे थोडं आणि चवीनुसार आपलं पांढरं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आणि थोडं शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जसं त्याच्यामध्ये घट्ट आणि थोडं पातळ हवं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करा। आता हे बघा, हे मी शिजवून घेतलं व्यवस्थित, त्याचा रंगही बदलला आहे आणि हे थोडं दाटसर झालं आहे। आता तुम्ही टेस्ट करून बघायचं, जर गोड कमी वाटलं तर गोड घाला, मीठ कमी असेल तर मीठ घाला। आता हे मला थोडं घट्ट वाटतं आहे तर मी याच्यात थोडंसं साधं पाणी घालून ह्याला पातळ करून घेते। हे बघा, आता ही आपली गोड चटणी तयार आहे। आपण आता तिखट पाण्यासाठी काय काय लागणार आहे बघूया। इथं मी एक मोठी वाटी कोथिंबीर घेतली आहे, त्याच्यात निम्मी वाटी पुदिना घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, एक चिंचेचा लहान तुकडा घेतला आहे, थोडं आलं घेतलं आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे। आता आपण काय करायचं आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालून याची एक पेस्ट करून घ्यायची आहे।
आता हे घालते. मिरच्या तिखट कशा आहेत त्यानुसार मिरची घाला. आता ही माझी थोडी कमी तिखट आहे म्हणून मी 2 घातले आहेत. आता हे सगळं घालायचं आणि ह्याची मिक्सरला आपण बारीक पेस्ट करून घेऊया. आता हे मी सगळं मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे आणि वाटतानाच त्याच्यामध्ये मगाशी सांगायचं राहिलं, तो अर्धा चमचा जो आपण चाट मसाला घेतलेला तो वाटतानाच घालायचा आहे. आता हे एका गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आधी एका दुसऱ्या भांड्यात गाळून घ्या, म्हणजे त्याच्यात खाताना आपल्याला असं खरखर लागत नाही. तर हे व्यवस्थित पहिल्यांदा गाळून घ्यायचं. ह्याचा जो चोथा असतो तो काढून टाकायचा आहे आणि फक्त जे पाणी राहतं ते आपण घ्यायचं आहे. म्हणजे मिरचीचे आल्याचे जे काही तुकडे असतात ते काढून टाकायचे त्याच्यातून. तर हे असं व्यवस्थित दाबून दाबून गाळून घ्यायचं. तर हे आपण सगळं गाळून घेऊया. इथं आता पाणीपुरीचं तिखट पाणी करूया. याच्यामध्ये आपल्याला जितकं पाणी करायचं आहे तेवढं पाणी करून घ्यायचं. इथं मी आता 1 लिटर बॉटलमधलं पाणी घातलं आहे. हे जे गाळून घेतलं होतं ते याच्यात पहिलं थोडं घालायचं आणि नंतर आपण बघायचं, जर अजून लागलं तर घालायचं. आता इथं मी 1 चमचा एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला घेतला आहे तो घालायचा. एक अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची. अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आणि आपलं नेहमीचं जे मीठ आहे ते एक अर्धा चमचा घालायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून आता ह्याची टेस्ट बघायची की आपल्याला ह्याच्यात काय कमी वाटतंय ते घालून घ्यायचं. आता हे इथं आपलं पाणीपुरीचं पाणी तयार आहे. आता ह्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. हिंग घातल्यामुळे याला एक वेगळीच टेस्ट येते, त्यामुळे हिंग नक्की घाला. एक लहान पाव चमचा हिंग घातला आहे आणि मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठला मसाला कमी वाटत असेल तर तो घाला. आता हे तिखट पाणी आपलं तयार झालं आहे. आता ह्या रगड्याला मी एक 7 शिट्या देऊन घेतलेल्या. आता हे बघा रगडाही आपला छान शिजला आहे. आता याला काय करायचं, एका मॅशरच्या सहाय्याने व्यवस्थित मॅश करून घ्यायचं. आपलं आता तिखट पाणी, गोड पाणी आणि रगडा तयार झाला आहे. आता इथं आपली पाणीपुरी बनवून तयार आहे. आता तुम्हाला दाखवते. याच्यात मी हा रगडा घालून घेतला आहे. आधी हे गोड पाणी आणि ही तिखट पाणी. आता ही पुरी खाण्यासाठी तयार आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.